मी मेल्यानंतर माझा नवरा श्रीमंत होत असेल तर ही रिक्स घ्यायला मी तयार आहे. बघू. नवऱ्याला संसारात मी हातभार नाही लावू शकत. त्यासाठी ना खरंच मेलेलं चांगलं आहे आणि हा तुम्ही मला चांगला पर्याय दिला. बघू मेल्यानंतर माझ्या नवऱ्याचं चांगलं होतं आहे का नाही होतं आहे हे तुम्ही बघालच. खरं मी ऐकलं ना त्यांचं काय मत आहे ती माझ्याबद्दल, पण मी बघल. कारण माझ्यावरती ह्या टीका झाल्या त्या तुम्ही पण केल्या आणि घरातल्यांनी पण केलं की हिच्यामुळे वाटू झालं, हिच्यामुळे असं झालं तसं झालं ना, तर मला सगळ्यांना सांगायचं की बघू मी मेल्यानंतर पण किती तुमचं चांगलं होतं आहे किती नाही चांगलं होत. कारण काही पण होत्यात, काही पण मी ना त्या लपड्यात नसती पण तरी पण ते माझ्यावर येतं का तर नवऱ्याला पण बैल बनवलाय. अरे कुठला नवरा नाही आहे तो बायकोचा बैल नाही आहे मला सांगा. आज जर त्या माणसानं माझं ऐकलं नसतं ना, मी ना असं वाईट नाही सांगत, मी फक्त आमच्या दोघांविषयी बोलत असते, म्हणजे आमच्या संसाराविषयी बोलत असते. तिसऱ्या माणसाचं आम्ही कधीच काय बोलत नाही ना, जेवताना असो ना काय असो तेव्हा पण आमचंच चाललेलं असतं की आता हा कसं करायचं व एवढ्यात कसं होणार आहे, ह्याच विषय असतो आमचा, दुसरा काहीच नसतो. तरी पण मला म्हणते ती की मी नवऱ्याला शिकवलं. काय शिकवते काय माहिती. म्हणजे मी माझ्या नवऱ्याला सांगते की बाबा चांगलं वाग, आपण हे करूया ते करूया असं सांगितलं तर मी शिकवते. आणि मी नवऱ्याला काहीच बोलली नाही आहे, त्याला नाचायचं आहे तसं नाचून दिलं तर काय म्हणणार ही बाई संसाराचीच नाही आहे. हे पण मी ऐकलं आहे, तुम्हाला सांगते हे पण मी ऐकलं आहे. लग्न झालं तेव्हा नवीन असतो, इतकं काही समजत नाही आहे, घरातली माणसांचा स्वभाव कळत नाही आहे, इतकं आपल्याला नाही कळत आहे. कोण काय लगेच आल्या आल्या मिक्स नाही होत माणसात. एकतर म्हणजे ना जे आधी भेटून भेटून गेलेली असते किंवा घरातली असते ती लवकर मिक्स होत नाही ती आल्यानंतर. मी तर डायरेक्ट येऊन टपकलेली पोरगी मी, म्हणजे कुणी पण असो ती लगेच मिक्स होईल का घरात. तरी पण तेव्हा मला हिला पाहुणे रावळी खपत नाही ती, जी की माझ्या मनात पण नव्हतं जी की माझ्या मनात पण होतं हिला पाहुणे रावळी खपत नाही ती, हिला माणसंच नको असते ती, अजून काय काही संसाराची नाही आहे, हिला काहीच येत नाही, हिला स्वयंपाक माझ्या हातचं या लोकांनी खाल्लंच नाही आहे, मला स्वयंपाक करूनच दिला नाही. तू नको करू, राहू देत, असं नाही होणार तसं नाही होणार. अरे करू तरी द्या, मग खावा आणि मग कळल तुम्हाला. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहेत सगळेजण, मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आजचा व्हिडिओ काय आहे हे तुम्हाला थंबनेलवरून तर सगळं काय समजलं आहे. बरेचसे लोक तर थंबनेल बघूनच आले असतील. तर ना मला ना मेन गोष्ट ह्याच्यावरती काय बोलू, सुरुवात कुठून करू, शेवट कुठं करू. आणि मेन गोष्ट ही कमेंट का करतात लोक अशी जी की आपल्याला ओळखत नाही ती, बाळकत नाही ती, दुश्मनी नसती काही नसती. तरी पण मी कमेंटकडे जास्त लक्ष देत नाही खरं सांगते. पण ज्या कमेंट अशा येतात ना जी की मी ह्याच्या आधी ऐकलेल्या असते त्या माझ्याच लोकांकडनं ऐकलेलं असते का, त्यामुळे त्या मला कुठेतरी लागतं की बाबा हे आपल्या आधीच घरातल्याने बोलले, मग ह्या लोकांनी पण बोललं, मग ही आपलीच येते का, मग असं का केलं तसं का केलं. मग अजून माणूस टेन्शन घ्यायला लागतो, डिप्रेशनमध्ये जातो. आणि टेन्शन किती वाईट असतं ना, हे जे आधी त्या टेन्शनमधनं जाऊन आलेले आहेत ना त्यांनाच कळतं. आता जे लोक टेन्शन घेत नाही किंवा त्यांना टेन्शन देणारं कोणी नसतं ना, त्यांना ह्या गोष्टी कळणार नाही. त्या जाऊ द्यात, जास्त नाही बोलणार, थोडंसंच बोलेन ह्या कमेंटवरती. मागं जो व्हिडिओ टाकला मी जो होता माझ्या मंथली बजेटचा, मग घर कसं चालवते, माझ्या नवऱ्याचा पगार किती, मी किती कमवते आणि बरंचसं काही कसं कसं मॅनेज करते, कसा कसा संसारात, म्हणजे होतं ते तुम्ही बघितलं आहे, काय सांगायची गरज नाही आहे तुम्हाला. तर आता ज्या लोकांनी सगळ्यांनी मला वाटते पूर्ण व्हिडिओ बघितला आहे त्यानुसारच काही काही जणांनी कमेंट केल्यात. कारण त्याला छान कमेंट छानच आहेत, म्हणजे चांगल्या कमेंट भरपूर आहेत. त्या कुठंतरी काही कमेंट आहेत त्या ज्या की खूप नेक्स्ट लेवल खालच्या दर्जाच्या, त्याच्यावरती आपण आपलं मत काय मांडावं, त्यांना रिप्लाय काय द्यावं ना ते सुद्धा आपल्याला नाही सुचत. जे की माझं पण डोकं बंद पडलेलं, 2-3 दिवस फक्त त्या कमेंटकडे बघून घालवली. का असं बोलले असतील आपल्याला, का असं बोलले असतील, आपण कुठं चुकलो, काय चुकीचं दाखवलं, काय चुकीचं केलं, काही आपल्या ओळखीची ती म्हणून आपल्याला अशी बोलली. आणि बरंचसं काय फक्त डोक्यात प्रश्नच येत होता. तर म्हणलं चला त्यावरती आपण थोडंसं बोलूया. तुम्ही कमेंट बघितल्या, मग तू मर, 2च कमेंट मी त्याच्यावरती लावल्यात, मग तू मर आणि तू मरत का नाही चांगलं होईल असं काहीतरी आहे ती कमेंट. बघा तुम्ही थंबनेलला अशी काय कमेंट होती. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, म्हणजे माझा नवरा गरीब आहे किंवा माझ्या नवऱ्याकडे जास्त पैसे नाहीत किंवा जी काही परिस्थिती आहे आता सध्याची ती माझ्यामुळे आहे, असं त्यांचं सरासर मत मला दिसून येतं आहे त्या कमेंटमधनं. हे त्यांना ते म्हणायचं आहे. आणि अजून एक कमेंट होती की अशा बायका असते ते की नवऱ्याला बाहेर लावते त्या आणि घरात बसून ह्या करते ते. तुम्ही काय बघा येता काय बघितलं तीन कमेंटने की अशा बायका असते ते की नवरा बाहेर काम करतो आणि कुशाल बसून खात्यात त्या, यांना काय वाटत नाही. तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट सांगते, तुम्हाला वाटतं मी बाहेर काम जाण्याचा प्रयत्न केला नव्हता का, मी प्रयत्न केलेला. मी माझ्या नवऱ्याला म्हणलेली की आमची परिस्थिती जेव्हा ह्याच्यापेक्षा खराब होती ना, स्वतःचं घरसुद्धा राहिलं नव्हतं, आता ही 4 पत्र लावलेत ना मागं, त्याच्यापेक्षा आम्ही खूप सापरात राहिलो, ज्याला ताडपदरी जी पण दुसऱ्याने फेकून दिलेली आणून आम्ही लावली होती.
ते दिवस लय विचित्र होतं ते सांग म्हणजे ना, असं वाटतं की त्यातनं पण आम्ही इतकं वर आलो आहे. तेव्हा मी माझ्या नवऱ्याला म्हणलेलं की तेव्हा माझी पोरगी असेल वर्षाची, तेव्हा मी म्हणलेलं की मी जाते कामाला आणि मग तुमचं आणि माझं मिळून थोडं काय आणि संसारासाठी करायला लाज मला नाही वाटत आहे खरं सांगायचं गेलं तर. आई पप्पाच्या घरी केलं मग नवऱ्याच्या घरी करायला काय हरकत आहे असं मला वाटतं. आणि मी कधीच काम करायला लाजत नाही, मला लाज नाही वाटत आहे. काय लाजायचं आहे? जो माणूस लाजला तो उपाशी मेला हे तर खरं आहे. मी नाही लाजत काम करायला. मी म्हणलं नवऱ्याला जाऊ का, तर माझा नवरा म्हणला की एवढे वाईट दिवस आले तर का एवढं पोरगी घेऊन उन्हात आणा जायचं. आणि मेन गोष्ट माझी सून इतकी नाजूक होती ना, फक्त 1.5 वर्ष म्हणजे 1.5 किलोचा गोळा होता जन्मलेला तेव्हा तो. आणि त्याला आम्ही इतकं लय जपलंय, इतकं जपलंय ना आम्ही तुम्हाला सांगू पण नाही शकत, इतकं तिला जपलंय. आणि तिला थोडं पण ऊन सोसत नव्हतं तरी पण मी माझ्या मिस्टरांसोबत 2-3 दिवस कामाला गेलेले, त्यांच्या कामावरती गेलेले सेंटरिंगच्या. त्या सेंटरिंगचं काम कसं असतं तुम्हाला माहीत आहे, म्हणजे ना तिथं किती ताकद लागते, पाठी गच्च भरून अशी ती वाळूची वगैरे उचलाय ना, त्या कामावरती गेलेली. आणि त्याच्यानंतर ना सोनू झोपली आणि तिला वाळूच्या खडीवरती मग झोपवली आणि तिला उन्हाळं लागलं, इतकं खतरनाक लागलेलं ना, पोरगी अक्षरशः पिकळून गेलेली या. त्याच्यानंतर ना माझ्या नवऱ्याने सांगितलं की नाही जायचं कामाला, आपल्याला नाही जायचं, कसलं पण दिवस आला तरी घरात बसून खायचं. माझ्या मम्मीने पण सांगितलं तुम्हाला काय लागलं तर आम्हाला सांगा, पण काय गरज नाही आहे कामाला जायची. ते 2 दिवसच इतकं भारी पडलेलं ना आम्हाला, नाही सांगू शकत. म्हणून तिथनं मी कामावर नाही गेली. आता सोनू मोठी झाली, आता कामावर जाण्याचा प्रश्न, आता ती शाळेत जाते. मला कोणाचा सपोर्ट नाही आहे की मी कामावर गेली, मी कुठं कमवायला गेली तर की तिला जाऊन कोणी काम शाळेतून आणेल. त्यामुळं मी कुठं जाऊ शकत नाही. आणि आता ही दुनिया कशी चालली, आपण रोज एक जरी एका एका न्यूजनं आपलं भागतच नाही आहे. म्हणजे एक न्यूज नाही आहेच, असं कितीतरी रोज न्यूज येतात की मुलींसोबत असं झालं, मुलींसोबत तसं झालं. तर मी तिला एक क्षण असे नजरेच्या आड करत नाही आहे. आणि तिला ठेवून कामावर जाणं तर मला काय पैसा घेऊन किंवा पैसा साठवून काय हे नाही करायचं. हाय जगतोय, जेवढं कमवतोय त्यात खुश आहे. जास्तची अपेक्षा नाही आहे की ढीगभर पैसा यावा आणि एवढं एवढं आम्ही करावं, आयश करावी, धिंगाणा करावा, असं आमचं नाही आहे. येतोय त्यामध्ये चालवतोय, ज्या दिवशी नाही आहे तिथनं पुढं बघा येईन ना. देव जेव्हा एक रस्ता बंद करतो तेव्हा देव दुसरा रस्ता आपल्याला आपोआपच दाखवतो, असं काय आहे. त्यामुळे मी सोनूला सोडून कामावरती नाही जाऊ शकत आणि मी कधी जाणार पण नाही. आणि जरी गेले तर मी तिला घेऊन जाईल, पण तिच्या शाळेचं नुकसान होणार आहे. कारण मी तिला कामावर घेऊन गेली तर तिला शाळेत कोण सोडणार. तिची शाळा बुडती ना, म्हणजे माझं झालं, माझ्या नवऱ्याचं झालं, तिला लेकरांचं करायचं का. जास्त नाही शिकवायचे आम्हाला तिला, 10वी 12वी 13वीपर्यंत आम्ही कसं बसं शिकवू जेवढी आमची कॅपॅसिटी आहे. पण काही ना काही पायावर तरी उभं करू ना. आता किती फक्त मोबाईल बघतीन, अशी करतीन तशी करते. काय बघितलं तुम्ही माझ्या घरी बघा येता, घरातली कामं कोण करतं. मध्ये मशिनीवरनं मला ट्रोल करण्यात आलं की मशीन आहे तुझ्याकडं, काय कामं असते ती. एकच काम नाही आहे, कपडे धुतली का झालं, जेवण बनवावं लागतं. मला एक पोरगी आहे, तिचं आवरावं लागतं, तिचं सगळं अजून मी करते. हे पण नाही तुम्हाला पटणार. आता सगळं म्हणलं तर सगळं चालेल ना त्यात. आता तुम्हाला सगळं काय एक एक शब्द नाही सांगू शकत मी. ते सगळ्या गोष्टी मी करते कारण मला कोणाचा सपोर्ट नाही आहे. बाई तू स्वयंपाक कर, मी तुझ्या पोरीचं बघते, तिला शाळा सोडून येते, असं नाही आहे मला. जे काय करायचं ते मी एकटी करते. आणि जी सिंगल मदर असतात ना, त्यांची किती धावपळ होती नाही ज्याची त्याला माहीत असतं. माझा नवरा सकाळी उठतो, कामावर जातो, संध्याकाळी येतो, खातो, झोपतो, दुसरं काही नाही करत. म्हणजे काय घरचं असेल ना ते मलाच बघावं लागतं. कधीतरी ते करतात, तर पण मी आजारी असेल तेव्हा, रोज ते करत नाहीत. मग बघा मी घरातले सगळे एकटी करत असते. तुम्ही म्हणसाल हायच काय काम, काय गोष्टी ना सांगण्यासारख्या असतात त्यामुळे मी तुम्हाला ते सांगू नाही शकत. कारण सगळंच आपण सोशल मीडियावरती नाही मांडत. त्यामुळे त्यावर म्हणजे जे मांडत नाही आहे ना तेच लोक, म्हणजे जे दिसतंय ना त्याच्यावरूनच लोक बोलतात आपल्याला. आणि आता त्यांचं आपल्याला सरळ दिसून येते की तू मग चांगलं होईल. आणि हा प्रश्न मी माझ्या नवऱ्याला पण केला की खरंच मला याच्या आधी ह्यांच्या घरातल्यांनी पण बोललं केलं आहे की म्हणजे ना नाही सांगू शकत मी ती कसं बोललं आहे. मला ते शब्द लागलेत माझ्या. काय झालं ना, ह्याच्या बायकोमुळे झालं, ह्याची बायको अडगी वागते. काय अडगी वागली मी, आता मला त्यांचं काढायचंच नाही. कारण त्या लेवल सोडून बोललेल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे मला इथं त्या बोलायच्या पण नाही. त्या म्हणजे काय झालं ना, फक्त माझ्या डोक्यावर बंदूक धरली जाते. त्यात मी असू नसू काही असू, त्यांची भांडणं झाली, मी लावली, मी त्यांच्यात जात नाही, मी तो वाटा उलटून खाली जात नाही, तरी पण माझं मी कुणाच्यात बसायला जात नाही, कोण माझ्यात येत नाही, आली तर मी त्यांच्यासंग मुचकच बोलते. कारण माझ्या घरातल्यांना, सासरच्या लोकांना जास्त वाचा दुसऱ्या बायांसंग बोलायला नाही आवडत. का तर त्या बाया ह्यांची खरं रूपं सांगतील, ह्यांचं त्यांना भीती असते. आता सांगितलं तरी पण मला एक पोरगी झाली, मी कुठं जाणार आहे मला सांगा. आणि जरी मी त्या संग बोलली नाही, ती माणूस घाणीचं यावं, ती माणसातलीच नाही, तिला वळणच नाही असं. म्हणजे ना जगायचं तरी माणसाने जगायचं कसं मला सांगा. काय मी असं मला ना पहिलं नाही आठवू वाटत. कारण मी सगळ्यावरती असं नुसतं नावाला कांबरून घातलं आहे, मनात असते त्या. पण आठवलं का त्रास होतो म्हणूनसाठी आपण त्या गोष्टीला थोडंसं लांब राहिलेलंच बरं. कारण तो त्रास आपल्यालाच होणार आहे. मला एवढं सांगायचं आहे, माझ्या घरचे जे लोक बोलतात ते तुम्ही मला बोलू नका. आता
घरच्यांना आपण किती जरी चांगलं वागा, त्यांना किती माया लावा, प्रेम लावा, ते कधी बदलणार नाहीत, कारण आपण सुना आहोत आणि सुनांना फक्त पायातल्या चपलीप्रमाणेच मान असतं. आणि मला माहीत नाही आहे सगळ्यांनाच असतं, पण मला आहे बरं का, मी एकटीला म्हणते मला आहे ना. मला विचारलं जातं सून म्हणून, कोणतंच काम नाही आहे, फक्त मी नावाला हाय म्हणून हाय, ह्यांच्यात जागेत पडीक पडलेली हाय, किंवा हाय तर दिसती तोंडाजवळ, किंवा शेजाऱ्यांना ती चांगली वागणूक दिली जाते, त्याच्यापेक्षा बेकार वागणूक मला दिली जाते. पण मी तुम्हाला नाही सांगत, कारण काय सांगून करणार आहे, तुम्हाला थोडी समजणार आहे. तुम्ही पण तिथं माझा दोष काढणार. तुम्ही एक बाजू बघताय, दुसरी बाजू तुम्हाला दिसत नाही, कारण ती दिसत नाही. तुम्ही जर त्यांचे शब्द ऐकचाल ना, ती काय काय शब्द वापरते, ती कसं कसं बोलते ती ना, तुम्हाला नाही ऐकवणार ते शब्द. अरे आमच्यात पाहुणे रावळी पण याची बंद झाली त्यांच्या गुणामुळे, हे पण नाही तुम्हाला माहिती, पण ते येत नाही त्यांच्या गुणामुळे. पण ते काय म्हटलं जातं माहिती आहे मला अजूनपर्यंत, की म्हणजे माझ्या मिस्टरांचं नाव संग्राम आहे ना, संग्र्याचं लग्न झाल्यापासून माणसं तुटली, म्हणजे मी तोडली का? त्याची बायको आल्यापासून असं झालं आहे, असं होतं आहे, आमचं दिवस बदललं. म्हणजे ना खरंच हे कमेंट न होतं तर त्रास होतो आपल्याला. पण जर सुखी राहायचं असेल तर सोशल मीडियापासून लांब राहावा. मी तर आता एवढंच म्हणेल खरंच. नंतर ना जसं सोशल मीडिया चांगलं ना, तेवढं टॉर्चर करून करून मारणारे पण लोक काय काय असतात, जे की त्यांचं आपल्यासंग काही घेणं देणं नसतं या ना. ते आपल्याला ओळखतात ना, काही नाही. आणि मला तर काय वाटतं माहिती आहे का, मी खरं सांगते, जे लोक आपल्याला ओळखत नाही ना, त्यांना आपल्या आयुष्यात काय चाललं आहे याविषयी काही घेणं देणं नसतं. एखादी कमेंट टाकतात की ताई असं कर तसं कर, तुझं चांगलं होईल, एवढं बोलून रिकामे होतात. पण जे आपले जवळचे असतात ना, तीच हा मार्ग निवडतात आपल्याला बोलण्याचा, कारण त्यांच्या हिंमत नसते आपल्याला असं सरळ बोलण्याची, म्हणूनसाठी ते असं मार्ग निवडतात. ठीक आहे, तुम्हाला जसं बोलायचं तसं बोला. कारण ना मी सांगते, माझे सबस्क्रायबर आहेत ना, इतकी छान छान कमेंट करतात ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत. की लवकर तुझं घर हो, तुझं असं हो तसं हो. माझ्या घरातल्याने पण एवढं चांगलं चितलं नाही हो. माझ्या घरातल्याने किती नावं ठेवली होती, की एक गोष्ट आहे ना, माकड म्हणतो आज घर बांधतो उद्या घर बांधतो. जेव्हा आम्ही तिकडं राहत होतो ना सासऱ्यांच्या घरात, तेव्हा आम्हाला बोललं गेलं, कारण आम्हाला रोज टोमणं द्यायची. सकाळ उठलं ना, निघा घरातनं बाहेर, निघा घरातनं बाहेर, निघा घरातनं बाहेर, हे आम्हाला बोलणं दिलं, म्हणजे टोमणं दिलं जायचं, म्हणजे हाकललं जायचं. पण आम्ही ना नाक नसल्यावाने, नकट्या नाकावाने आम्ही त्यांच्या घरात राहतो, कारण आमचं नव्हतंच तेव्हा. सोनू लहान होती, कोविड होता ना, कामधंदा होती. तुम्हाला तर काही वेगळं सांगायचं गरज नाही. तर कोविडमध्ये भल्यांचं काय झालं होतं ना, आम्ही तर चिंतीच आहे त्यासाठी. कारण माझा नवरा तेव्हा ट्रॅक्टर चालवत होता आणि तेव्हा सगळंच बंद झालेलं आहे. पेट्रोल वगैरे पण भेटत होतं, पण इतकं काम नव्हतं तेव्हा. असं होतं, कोण कोणाला घरी पण बोलवत नव्हते या करोनामुळं, कारण बाबांना नको असं होईल तसं होईल म्हणून. आणि तशा परिस्थितीत आम्हाला टोमणं दिलं जायचं की घरातनं बाहेर निघा, घरातनं बाहेर निघा. आणि मग सगळी मजा घ्यायची, की एकामेकाला अशी कुजबजायची, की तीच माकड म्हणतो आज घर बांधून उद्या घर बांधून, नुसता उड्या मारतो बांधत नाही, असं मला माझ्या नवऱ्याला टोमणं दिलं जायचं. म्हणजे तर काय बोलू तुम्हाला, सांगून पण खरं नाही वाटत. सांगायचं फक्त एवढंच आहे, की जेव्हा त्यांना त्यांचं घर पाहिजे होतं ना, तर आम्हाला थोडासा टाईम द्यायचा होता, की बांध बाबा लवकर आणि आमचं आम्हाला मोकळं करून दे, कसलं पण बांध, असं नाही. तू निघच, तू कुठं पण घेऊन जा, तुझं सामान बाहेर फेकीन, असं करीन तसं करीन, एवढ्यापर्यंत बोललं गेलं आम्हाला. पण हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कसं काय म्हणता की हिच्यामुळं हिचं सासरचं घर तुटलं, यांची परिस्थिती बदलली. मी लग्न झालं, म्हणजे माझं लग्न झालेलं ना, तेव्हा पण ही अशीच होती आणि आता पण ही अशीच आहे. ती काही बदललं नाही आहे. 1% पण यांच्यात सुधारणा नाही झाली, नाही कमी झाली, ती काहीच नाही आहे. तरी पण तुम्ही मलाच दोष देताय का? म्हणजे खरंच मला तुमच्याकडून पण एवढी अपेक्षा नव्हती खरं सांगायचं तर. एखादा माणूस काहीतरी चांगलं दाखवतोय, काहीतरी चांगलं बोललंय त्यामधनं, तर तुम्ही त्याला वेगळ्याच वळणावर घेऊन जाताय. काही गरजच नाही आहे एखाद्याला मर म्हणायची, तू घरात अशी करती तशी करती. तुम्ही नाही बघत. मला ना सगळी जशी म्हणते तुला काहीच काम असतं, बघितलं तर दोघांचं स्वयंपाक करायचं, 4 कपडे धुतले, भांडी घासली, झालं एवढंच. पण अख्खा दिवस मला कामात जातो हे कोणी बघत नाही आणि कोणाला खरं पण नाही वाटत. पण एखाद्या व्यक्ती माझ्यात राहून गेला ना, त्याला कळतं की मला किती काम असतं आणि किती काम नसतं ते. त्यामुळे मी म्हणते माझ्यात राहावा, बघा डोळ्यानं, अनुभव घ्या आणि मग तिथून पुढं मला बोला. खरंच लई विचित्र लोक असतात, ना ते सुखानं जगून देतात ना ते मरून देतात. मी ना म्हणजे जेव्हा मला त्यांच्या घरातले पण असे बोलते ती, किंवा असं कमेंटनं पण बोलतात ना, तेव्हा मी माझ्या नवऱ्याला विचारते, खरंच माझ्यामुळे तुमचं वाटवं झालं, माझ्यामुळे तुमचं असं आहे, माझ्यामुळे तुमचं तसं आहे. म्हणजे म्हणजे मी विचारताना माझं भावना कशा असतील ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत. मी तुम्हाला म्हणलं की आज
तुमचं घराचं जे वाटोळं होतं आहे किंवा झालं या, किंवा तुझ्या घरात जाशील त्या घरात कधी चांगलं होणार नाही असं मी तुम्हाला बोललं तर तुमच्या मनाला किती लागेल मला सांगा. मला मन आहे का नाही? नाही आहे, मला मनच नाही आहे. माझ्या मनात कोण विचार करत नाही. मी म्हणते की नको, मला त्या माणसाविषयी किती जरी पुढच्या राग असला ना, असं वाटतं की बोलावं. मी फटकळ आहे म्हणून मी वाईट आहे. आता मी सांगते, मी तडके बोलून टाकते माणसाला, जास्त विचार करत बसत नाही. कारण मला जिथं खपत नाही ना, मला बोललेलं ही चुकीचं आहे ना, तिथं मी बोलते. अशी नाही आहे माघारी गोळ्या झोकणारे, माघारी बोलणारे, तोंडा बोलून रिकामी होती. वाईट तर वाईट, चांगलं तर चांगलं, असं माझं काम असतं. म्हणून मी वाईट आहे. आणि जे फटकळ माणूस असतं ना, ते मन मोकळं असतं. अशी मनातल्या मनात झुरत म्हणजे दुसऱ्याविषयी वाईट बोलत बसत नाही. पण लोकांना जे फटकळ स्वभावाचं असतं, जे पटकन बोलून रिकाम होतं, ते माणूस वाईट वाटतं. मी वाईट आहे, मी भांडणं लावते, मी अशी करते तशी करते. ठीक आहे बाबा, मग तुम्ही चांगले. आजी जणू काय ना, मला असं म्हटलं जातं ना, हिच्यामुळं आमचं घर तुटलं, जणू काही सगळी एका ताटात खात होती, एकामेकाला चारत होती या एकत्र बसून. आणि मी आल्यानंतरच असं काय यांच्यात बदल झाला. जाऊ देत, माझी परिस्थिती मला माहिती, तुम्हाला काही माहिती नाही. त्यामुळे अशा कमेंट करत जाऊ नका. चांगलं बोलू वाटलं नाही तर नाही बोलायचं. होतं ह्याच्यावरती बरेच असतं की डिलीट करणं ना, प्रत्येक म्हणजे एक कमेंट डिलीट केली ना, तो व्यक्ती डबल ते कमेंट करतो. रिप्लाय दिला तरी पण तो डबल मग खाली 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 त्याच लेवलला खाली बोलत जातो. कमेंट ऑफ केला तर म्हणजे चांगल्या लोकांसाठी, म्हणजे त्या वाईट लोकांसाठी आपण चांगल्या लोकांचं पण मत ऐकून घेत नाही, किंवा त्यांना पण मत मांडण्याचा अधिकार भेटत नाही. म्हणून आपण कमेंट पण ऑफ करू शकत नाही. आपण जिथं चुकत नाही तिथं कमेंट ऑफ आपण का करायचा, असं मला वाटतं. आपण चुकीचं काही दाखवलंच नाही आहे. आणि जिथं आपण चुकीचं दाखवतो ना, किंवा आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं असतं ना, तेव्हा वरूनच कमेंट ऑफ होतात. आपल्याला ते ऑफ करायची गरजच नाही लागत. चुकीचं म्हणजे आता तुम्ही म्हणताल काहीतरी एखादा वर्ड चुकीचा असतो, जो नकळत आपल्याला पण समजत नाही, आपल्या बॅकग्राऊंडला कोणीतरी बोललेलं असतं, लहान मुलं असतील, तेव्हा ते कमेंट ऑफ होतात. कारण यूट्यूबचं काही नियमच आहे. आता मी ते चांगलं दाखवलेलं आहे तर त्यामध्ये मला वाईट कमेंट येण्याचा काहीसुद्धा लांबपर्यंत विषय नव्हता. मी जस्ट माझं घर मी कसं चालवते, खरी परिस्थिती दाखवली होती, जी की लोक दाखवायला लाजतात. त्यांना आपला पगार सांगायला लाज वाटते, गरिबी दाखवायला लाज वाटते. पण मी नाही. आता ह्याच्यावरती मला ह्या पण कमेंट आलेलं बरं, की अशीच लोक गरिबी दाखवून मोठं होत आहेत, काय होत आहेत. असं नाही आहे. गरिबी दाखवून कोणी मोठं होत असतं ना, तर आता जे आहेत अजून सोशल मीडियावरती जे सर्वसामान्य आहेत, पण ती तिथंच आहेत. ज्याच्याकडं जे गोष्टीचं टॅलेंट आहे ना, ते लोक यूट्यूबवर येतात, आपलं टॅलेंट दाखवतात, त्यांना आपल्या टॅलेंटच्या जीवावर मोठं होतात. कुणी पण काही पण व्हिडिओ टाकला आणि तो फेमस झाला, असं कधीच नाही झालं. तुम्ही बघा, जे कॉमेडी व्हिडिओ बनवतात किंवा त्यांचा काहीतरी चांगला कंटेंट असतो ना, तीच लोक मोठे झालेत. नाहीतर दुसरं कोणी नाही. त्यांनी चॅनल मोनोटाईज करू, काही करू, चॅनल जागेवर आहे, पण त्यामध्ये इन्कम काय आहे आपल्याला? झिरो. त्यामुळे यूट्यूबवरती एरे गेरे कुणी पण येतं, व्हिडिओ बनवतं, मोठं होतं, असं नाही. टॅलेंट पाहिजे. यूट्यूबवर यायचं असेल तर आपल्याकडं काहीतरी टॅलेंट पाहिजे. असं नाही होऊ शकत. आपल्या डोक्यामध्ये काहीतरी विचार पाहिजेत की आम्ही यूट्यूबवर येऊन हे करणार आहे, ते करणार आहे, तेव्हाच मोठं होतं माणूस. हे पण मला कमेंट होती की आता अशीच लोक यायला लागले, ती गरिबी दाखवते, ती असली घरं दाखवते, ती आणि परत डायरेक्ट बंगलं बांधते. ती डायरेक्ट त्यांनी एक घर दाखवलं, तो व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून त्यांना कोटीनं रुपये, पोतं भरून रुपये त्यांना यूट्यूबने नाहीत दिलं. 1,000 व्ह्यूज आलं तरी कुठं तरी 1,00,000 व्ह्यूज झालं तर कुठं तरी 2,000 रुपये भेटतात. 2,000 पण नाही भेटत, खरं मी सांगते. कारण जेवढं तुम्ही लोक स्किप करता बघाल, जेवढं कमेंटला लाईक असतील, व्ह्यूज असतील, ॲड लागतील, हे सगळं टोटल काउंट करून आपल्याला यूट्यूब पेमेंट देतं. 1 करोडची किंमत आहे फक्त 95 रुपये. तर काय असणार आहे सांगा, किती पैसे भेटत असतील? ते कॉमेडी व्हिडिओ बनवतात, त्यांचा छान कंटेंट असतो, त्यामुळे त्यांना जास्त पैसे भेटतात. आणि मग ते बांधतात ना, आणि नंतर ते कमाई करतात. यूट्यूब सोपं, कुठलीच गोष्ट म्हणजे सोपी नसते बरं का. काहीही काम करा, आपला मेंदू चालवा, काहीही करा, आपल्याला आपल्या शरीराची मेहनत द्यावीच लागणार आहे. तिथं यूट्यूबवरती थंबनेल जाळायसाठी, अपलोड करायसाठी, एडिटिंग करण्यासाठी रात्रभर त्या वटवागळ्यासारखं जागावं लागतं आम्हाला. 2-2 वाजेपर्यंत एडिटिंग करावी लागते, वॉइस करावा लागतो शांततेत. तेव्हा मग थंबनेल काय द्यायचं, व्हिडिओमध्ये काय दाखवलं हे सर्च करायचं. या सगळ्या गोष्टी बघून मग तो सकाळी अपलोडला लावायचा, 2 तास तिथं घालवायचे. काय सांगून तुम्हाला उपयोग नाही या सगळ्या गोष्टी. राहिला विषय माझ्या कामाचा, जो की मी तुम्हाला सांगितलेला आहेच.
असं जाऊ देत. लाईट नाही आहे आमच्याकडं, सगळ्या गोष्टी मॅनेज करून मला व्हिडिओ बनवावा लागतो. असं काय आहे, काय बोलू मी, काय समजत नाही मला.